शिवाजी महाराज हे माझे प्रेरणास्थान आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केले तसेच स्वराज्य आपल्याला प्रभागात निर्माण करायचे आहे। तर माझ्या मावळ्या बंधू आणि भगिनींनो, जागे व्हा तसेच स्वराज्य आपल्याला आपल्या प्रभागात सर्वांनी मिळून निर्माण करा। शिक्षणाचा पाया हा सावित्रीबाईंमुळे आज मुली आपल्या शिकतायत। ऑल महाराष्ट्रामध्ये मुली ग्रॅज्युएट आहेत, पायलट आहेत, प्रत्येक पोस्ट वरती आहेत, डॉक्टर आहेत। आणि आज सावित्रीबाई फुले नसते तर आज मी सुद्धा अशी झाले नसते। सावित्रीबाई फुलेंमुळेच मी आज डॅशिंग त्यांचे विचार आणि त्यांची विचारधारा सावित्रीबाई फुलेंसारखं मी होऊ शकत नाही, त्यांची जागा मी घेऊ शकत नाही, पण त्यांचे विचार मी घेऊ शकते। प्लीज फॉलो, लाईक, शेअर, कमेंट and subscribe the सम्यक क्रांती चॅनल। थँक्यू। माझं नाव पद्मा विजय शेळके, प्रभाग क्रमांक 3, विमाननगर लोहगाव। उमेदवार मी इच्छुक उमेदवार आहे। सर्वसाधारण महिला। कुठल्या पक्षासाठी? गेली 2014 पासून मी राजकीय क्षेत्रात काम करत आहे। याच्या आधी मी भाजपमध्ये 16 वर्ष काम केलं। 3 वर्ष मी पुणे शहर चिटणीस म्हणून काम केलं। त्याच्यानंतर मी हादरवाडीमध्ये मतदारसंघावर काम केलं। आणि जेव्हा मला मतदारसंघात थोडस माझ्या मनाला जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा मला असं वाटलं की आपण शिंदे साहेबांबरोबर काम केलं तर खूपच चांगलं वाटेल। कारण शिंदे साहेबांचा कामाचा जो अनुभव आणि जो तजुर्बा होता तो मला खूप म्हणजे पसंत पडला। त्याच्यानंतर मी भाजपचा सोडण्याचा माझा उद्देश नव्हता, पण जेव्हा मला मनाला असं वाटलं की आपल्याला चांगले काम करण्याची जर संधी मिळाली शिंदे साहेबांबरोबर तर आपण तिथं पोहोचायला काय हरकत नाही। आणि भाजपवर माझी कोणती नाराजी पण नव्हती, पण शिंदे साहेबांबरोबर काम करण्याचा त्यांचा आनंद, त्यांचं ते लोकांशी सहमत, लोकांबरोबर काम करण्याची जी त्यांची जिद्द, तयारी, लोकांचा जो त्यांना अनुभव, लोकांबरोबर जे प्रेरणा, लोकांच्या मध्ये ऊर्जा तयार करायचे, तर ती ऊर्जा मला खूप पसंत पडली। आणि त्याच्यानंतर मी लोकांना जे त्यांनी एक लोकांमध्ये खूप असे आपले जनसामान्य लोकांना त्यांनी मदत करण्याचा हेतू आणि जनसामान्यांची जाणीव, जनसामान्यांबद्दल त्यांना तळमळ असायची, हे सगळं पाहून मला असं वाटलं की मी शिवसेनेत जर मला ऑपॉर्च्युनिटी आली तर मी तिथं जाऊन खरंच त्यांच्याबरोबर काम करावं, म्हणून या हेतूने मी शिंदे साहेबांबरोबर काम केलं। सर्वात पहिले प्रथम म्हणजे मी महिलांच्या वरती जो अन्याय होतो त्यासाठी खूप मोठं पाऊल उचललंय। महिलांसाठी सर्व प्रकारचे जे त्यांचे मागण्या असतात, डिमांड असतात, त्यांच्यासाठी मी दक्षता कमिटीवर काम करते। मी पुणे शहर दक्षता कमिटीवरती पण आहे, बालकल्याण समिती पण आहे माझ्याकडं। सर्व प्रकारची पदं असताना मी महिलांना सर्वतोपरीने मदत करते। दुसरी गोष्ट म्हणजे आज मी वडगाव शहरीमध्ये मतदारसंघात काम करून मी पुणे शहर समन्वयक म्हणून बी काम केले। आणि आता मी पुन्हा शिवसेनेमध्ये डायरेक्ट मला शिंदे साहेबांनी नियुक्ती करून मला डायरेक्ट कसबा विधानसभा, वडगाव शहरी विधानसभा या पदावरती मला त्यांनी पुणे शहर समन्वयक म्हणून नियुक्ती केली होती। आणि आता पुन्हा पुणे शहर समन्वयक म्हणून मी जेव्हा राष्ट्रवादी एकत्र असताना सुनील टिंगरेंना मी मदत केली, आमदार सुनील टिंगरे, तर त्याच्यानंतर माझी पुन्हा पुणे शहर समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली। जनतेला जे पाणी टंचाई, पाणी असो किंवा ड्रेनेज असो, पाण्यासाठी मी खूप मोठं आंदोलन केलं होतं। टँकर मुक्त म्हणजे खराडीमध्ये खूप प्रमाणात टँकरचं प्रस्त चालू आहे, तर त्याच्यासाठी मी टँकर मुक्त वडगाव शहरी व्हावी म्हणून आंदोलन केलं होतं। आणि त्याच्यानंतर मी 2 महिने टँकर पाणी ऑफिसला जाऊन स्वतः बसून अधिकाऱ्यांचे
स्वतः काम त्यांच्याबरोबर बसून मी आपल्या जनतेला पाणी देण्याचा, पाणी पुरवठा करण्याचा मी तिथं त्यांना मदत केली. संघर्ष केला होता. संघर्ष झाला आणि त्या संघर्षातनं मला थोडा फायदा पण झालेला आहे की जनता माझ्यावर खुश आहे. वडगाव शहरी आज म्हणते की शेळकेताईला उमेदवारी मिळाली पाहिजे, कारण शेळकेताईचा प्रत्येक वेळेस शेळकेताईवर अन्याय होतोय हे जनतेलाही माहीत झालेले. पण जनतेचे विचार आणि माझे विचार एकच आहे की मला जनतेला काहीतरी द्यायचंय आणि जनतेला माझ्याकडनं काहीतरी घ्यायचंय. पण जनतेसाठी मी एवढं योगदान देते. आज जनता माझ्या पाठीशी आहे आणि मी जनतेच्या पाठीशी आहे. आज ड्रेनेज असो, पाईपलाईन असो, पाणी असो, कचरा असो, रस्ते असो, अशा ठिकाणी स्थानिक नगरसेवक पोहोचू शकत नव्हते. पण आज मी कार्यकर्ता, शिवसेनेचा, शिंदे गटाचा कार्यकर्ता, जेव्हा मी अधिकाऱ्यांकडे जाते, माझं काम मी त्यांना सांगते, अधिकारी माझं काम एक दिवस न जाता त्याच टायमिंगला माझा फोन जातो, त्याच टायमिंगला अधिकारी येऊन काम करून जातात. आणि जेव्हा जनता मला सांगते, रिप्लाय देतात, ताई आमचं काम झालंय बरं का, तेव्हा माझ्या मनाला खूप आनंद होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं मी काम करते तसं मला लोकांचा रिप्लाय येतो, फोन येतात, शेळकेताई आज ये, आज शेळकेताई लाईट गेली, शेळकेताई आज रस्ते नाहीयेत, रस्ता खराब आहे, खड्डे पडलेत, कचऱ्याची गाडी येत नाही, ही महिला काम करत नाही, ते साफसफाई होत नाही. मग अशा ठिकाणी शेळकेताई घरात कशी थांबेल? शेळकेताईला काम करायचंय, शेळकेताईला काहीतरी. माझा अजेंडा नगरसेवक, आमदार, खासदार हा नाहीये. माझा अजेंडा जनतेची सेवा करणं हा माझा अजेंडा आहे. आणि जनतेने त्यातनं मला काय करायचं, निवडून द्यायचं किंवा काय उमेदवारीसाठी मागणी करायची हा जनतेचा प्रश्न आहे. आणि राहिला प्रश्न हा वरिष्ठ लोकांनी मला उमेदवारी द्यावी, माझं काम पाहून उमेदवारी द्यावी. सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा कोरोना काळाची स्थिती होती, कोरोना काळाची स्थिती असताना कोविड सेंटरमध्ये स्वतः दवाखाने, हॉस्पिटल आणि स्वतः अधिकारी जेव्हा हे कोविड झालेले पेशंट दवाखान्यात जात होते, त्यांच्यावर काय प्रकारे अन्याय होतो, त्यांना रेमडेसिवीर कसे देतात, काय त्यांना वेळेला इंजेक्शन मिळत नव्हती, दवाखान्यातून कोणत्याही सुविधा त्यांना उपलब्ध होत नव्हत्या. पण अशा ठिकाणी जेव्हा फोन येत होता तेव्हा मी पोहोचत होते. मग मी तेव्हा माझ्या जीवाचा विचार केला नाही, मी कंटिन्यू कोरोना काळात लोकांची सेवा करत होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला स्वतःलाही कोविड झाला होता, तर मी स्वतः हॉस्पिटलमध्ये न जाता मी स्वतः कोविड सेंटरमध्ये गेले होते. माझा मुलगा आणि मी कोविड सेंटरमध्ये थांबले असता मला तिथले काय अनुभव लक्षात आले, ते अनुभव सुद्धा मी तुम्हाला शेअर करते. कारण अनुभव असे होते ना की कोविड सेंटरमध्ये जे पहिली लोक राहत होती का, त्यांना जेवण व्यवस्थित दिलं जात नव्हतं. जेवण असं बासी जेवण होतं, चपात्या 2-2 दिवसाच्या होत्या. जेव्हा मी पुणे शहर समन्वयक म्हणून तिथं जाते, ऍडमिट होते, त्याच्यानंतर ती परिस्थिती बदलते. हॉस्पिटल मधले गाद्या, उश्या, कवर हे सुद्धा चेंज केले जात नव्हते. दुसरी गोष्ट म्हणजे हॉस्पिटल मधील संडास साफ केले जात नव्हते. तिथे डॉक्टर वेळेवर येत नव्हते, डॉक्टर वेळेवर उपचार करत नव्हते, पेशंटचा हलगर्जीपणा होता. पण स्वतः मी अनुभव घेतले होते. आणि जेव्हा मी तिथे उपस्थित झाले, जेव्हा मी त्याच्यावर आंदोलन केलं की जेवणाचा वास येतोय, गाद्या उश्या साफ नाहीयेत, कचरा केला जात नाहीये, व्यवस्थित ड्रेनेज साफ केलं जात नाहीये आणि त्याच्यापासून लोकांना त्रास होतोय. त्याच्यानंतर योगासनं पाहिजेत, योगा चालू केला, जेवणामध्ये चेंज केलं, संडास, टॉयलेट, क्लिनिक हे सगळं क्लीन करून घेतलं. शिक्षण क्षेत्रामध्ये गोरगरीब मुलं आहेत की ज्यांना फी भरता येत नाही, अशा मुलांना मी मदत करते. थोडक्यात उदाहरण म्हणजे आमच्या इथली सेंट फ्रान्सिस शाळा. तर जे आई वडील असतात प्रत्येकाची अपेक्षा असते की मुलांना शिक्षण द्यावं, आपली मुलं चांगल्या शाळेमध्ये शिकावी, चांगल्या प्रकारचं त्यांना मार्गदर्शन मिळावं की जेणेकरून त्यांच्या पुढील आयुष्याला त्यांना चांगल्या प्रकारे त्यांना मार्क मिळावे, चांगले उद्देश त्यांचे स्थापन व्हावा, त्यांना चांगल्या नोकऱ्या लागाव्या. याच्यासाठी आई वडिलांचा अट्टास असतो की आपल्या मुलांनी शाळेमध्ये चांगल्या शाळेत शिक्षण घेणं. पण अशा लोकांना आज धुणभांडी करणारे लोक असतात,
पण त्यांच्या अपेक्षा उंच असतात की आपली मुलं चांगल्या शाळेमध्ये शिकली पाहिजे. पण जेव्हा शिकतात आणि काही वेळेस असं होतं की फी भरली जाते, काही वेळेस फी भरली जात नाही, तर अशा वेळेस शाळेत पालक असतात, हे शिक्षक आणि मुख्याध्यापक हे लोकांना जरा त्रास देतात की तुम्ही फी भरा. तर मग सारखा तगादा लावत असतात मुलांना. कधी कधी परीक्षेच्या ऐन वेळेस त्यांना परीक्षेला बसून दिलं जात नाही, LC साठी त्यांना प्रॉब्लेम आणतात. पण अशा वेळेस मला फोन करतात, त्यावेळेस मी त्यांना मदत करत असते. ऍडमिशनचा विषय म्हणजे गरजू गरीब विद्यार्थ्यांना, जसं धुणे भांडी करणारे आई वडील असतात, त्यांच्या मुलांना ऍडमिशन करण्यासाठी खूप काही प्रयत्न करावे लागतात. पण अशा वेळेस आमदार नगरसेवक त्यांना मदत करत नाही. पण अशा वेळेस मला जेव्हा फोन येतो तेव्हा मी तिथं जाऊन त्यांचं ऍडमिशन करण्यासाठी मी माझ्या परीने प्रयत्न करत असते. आणि ऍडमिशन त्या मुलाला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी तर माझ्या प्रयत्नातच राहते. ऍडमिशन झाल्यानंतर त्यांच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद असतो तो पाहण्यासाठी माझे पूर्णपणे मी तयारी ठेवत असते की जोपर्यंत त्यांचा आनंद मी पाहत नाही तोपर्यंत मी प्रयत्न करत राहते. कोरोना काळामध्ये लोकांना जेव्हा अडचणी म्हणजे 8-10 दिवस जसं बंद ठेवलं होतं, भारत बंद जी घोषणा झाली होती, त्यावेळेस हॉटेल बंद होते, किराणा दुकानही असे 1-1 तासासाठी उघडे ठेवले होते. आणि जेव्हा लोकांना कामं नव्हती, रोजगार नव्हता, आता जे लोक कामाला होते त्यांना पगार येत होता, पण ज्यांचं लाईफच असं रस्त्यावरती आहे की त्यांना आजच रोजगार करायचा आणि आजच खायचं, अशा लोकांची खूप वाईट परिस्थिती होती. हातावरचं पोट असल्यामुळं त्यांना ते मला फोन करायचे, ताई असं असं आहे. तर मी त्यांना आपलं कुठे भाजी, मला माझ्या कुवतीप्रमाणे मला जे जमतंय, मी काही एवढी श्रीमंत नाहीये, मी एक सर्वसाधारण महिला आहे आणि मी श्रीमंतीचा पण अजेंडा कुठे मिरवत नाहीये. मी फक्त गोरगरिबांना मदत करण्यासाठीच माझा अजेंडा आहे आणि तो अजेंडा माझा असाच राहणार आहे. भाजीवाले, फळवाले, धुणी भांडी करणारे महिला की त्यांना सिलेंडर नसायचे, ताई माझा सिलेंडर संपलाय, तर मी त्यांना मदत केलेली, अशाही महिला आहेत, तर मला अजूनही भेटतात. दुसरी गोष्ट म्हणजे धान्य, माझ्या घरात कमी होतं पण माझंच तुम्हाला देते. मी त्यांना जेवढं मला शक्य होईल तेवढी मी मदत करत होते. गहू, तांदूळ, साखर, भाजीपाला त्याची किट भरून देत होते. मी कॉर्पोरेशनच्या किटची आशा केली नाही, मी स्वतःच्या स्वखर्चाने त्यांना किट दिलेले. त्याच्यामुळे मी आज वडगाव शेरी, परत पुणे शहर, वाघुली, लोहगाव या ठिकाणी मला ओळखतात की फक्त एकमेव जर समाज सेवा करत असेल तर ती शेळकेताई. महिला सक्षम करणं हे माझा उद्देश आहेच, पण मी स्वतःच सक्षम आहे कारण मी स्वतः सगळे निर्णय घेते. माझ्या मिस्टरांचा सपोर्ट मला आहे, असं नाही की मला त्यांचा सपोर्ट नाही, पण सगळे निर्णय हे महिलांनी घ्यायला पाहिजे. जेव्हा मी राजकारणी क्षेत्रात आहे तर मी माझ्या मिस्टरांना विचारून राजकारण करत नाही. सामाजिक कार्य हे माझं मी स्वतः करते आणि त्याचं ज्ञान मला जन्मताच आहे, पूर्णपणे मी स्वावलंबी आहे. मग अशासाठी मला मिस्टरांचा सपोर्ट घ्यावा लागत नाही. मी स्वतःच एक उदाहरण आहे की माझ्यासारख्याच आता इथून पुढे महिला घडाव्या की जेणेकरून स्वतःचे निर्णय स्वतः घेता आला पाहिजे. प्रत्येक पाऊल हे महिलेने स्वतःच्या बळावर, स्वबळावर टाकले पाहिजेत. आज मी स्वबळावर उभी आहे. समाजामध्ये काम करत असताना खूप काही प्रकारचे लोकांचे प्रश्न मी सोडवलेले आहेत. एक भाजी विक्रेत्याचा मुलगा, तो दारू पिऊन एका मुलाला मारत होता. सगळे लोक पाहत होते पण त्याला कोणी, त्या मुलाला वाचवायला कोणी प्रयत्न नाही केला. पण एवढ्या पब्लिक मध्ये, एवढ्या भीड मध्ये मी तिथं जाऊन त्या मुलाला वाचवलं आणि त्या मुलाला पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर तोच मुलगा पुन्हा मला भेटतो आणि खरंच ताई माझं तुम्ही जीवनच सुधरून टाकलं. म्हणजे अशाही गोष्टी असतात
की आपल्याला वाटतं तो गुंड प्रवृत्तीचा आहे, तो आपल्याला त्रास देईल, तो आपल्याला हे करेल. जर असं सर्व लोकांनी जर समजलं तर जे काही गुंड प्रवृत्तीची लोक आहेत त्यांना मदत न करता जर आपण पुढे निघून गेलो तर ती गुंड प्रवृत्ती तशीच राहील, ते लोक सुधारणार नाही. मग अशा लोकांना आपल्याला सुधारायचा एक पायंडा आपल्याकडे आहे. आणि मी अशा लोकांसाठीच एक जिथं जिथं जास्त अडचणी आहे अशाच अडचणीच्या कामांना मी हात घालत असते, की जेणेकरून त्या लोकांना आपला अडचणीतूनच सोनं निर्माण करायचं असतं. चांगल्या एक ज्या अडचणी असतात त्या अडचणी पेरण्याची ज्याच्यात ताकद आहे ना त्यांनाच त्या अडचणी येत असतात. दुसरा एक मुद्दा, एक महिला आहे, तिच्या सासू तिला खूप त्रास देत होती. त्यांची कंप्लेंट मला आली. वडगाव शहरातलीच महिला आहे. खूप दिवस नवराही त्रास देत होता, घरातील सगळे त्रास देत होते, परंतु त्या महिलेला कोणीच मदत करत नव्हते. स्थानिक आमदार त्यांच्या घरी जायचे, चहा वगैरे प्यायचे, तर ते सुद्धा त्यांना त्या घरातल्यांचा तिचा नवरा मेन त्या आमदारांबरोबर काम करत असल्यामुळं तो घाबरतच नव्हता. तो म्हणायचा कुणाला सांगायचं ते सांगा तुम्ही, मी कुणाच्या बापाला घेत नाही. जेव्हा तिच्या वडिलांना कुणीतरी सांगितलं, माझेच रिलेटिव्ह त्यांच्या शेजारी राहत होते, त्यांनी सांगितलं की तुम्हाला ह्याला मदत आहे ना, कोणी आमदार कोणी स्थानिक लेवलचे लोक करणार नाही, तर तुम्ही शेळकेताईकडे जा, शेळकेताई तुम्हाला मदत करते. आणि खरंच तो प्रश्नही मी सॉल्व्ह केला. आज ती खुशीने नांदतीये, छान, तिला मुलं आहेत. आणि मी ज्या महिलांचे प्रश्न सोडवते ना त्या महिलांना भेटण्यासाठी पण मी जात असते. आणि दुसरं एक माझं स्वतःचं उदाहरण तुम्हाला सांगते. मी जेव्हा ही कामं करायला जाते मला फोन येतो ना तेव्हा मी माझ्या मिस्टरांना सांगत नसते. जेव्हा मी काम करून येते तेव्हा ती लोक ह्यांना फोन करून सांगतात आज शेळकेताईने हे काम केलंय बरं का. म्हणजे ह्याच्यापेक्षा मला दुसरा कोणता आनंद आहे की मी काहीतरी चांगलं करते, समाजासाठी चांगलं करते, म्हणून आज त्यांचा मला पाठिंबा आहे. आज तुम्हीच सांगा, आज अशा या कंडिशन मध्ये या काळामध्ये कोणता नवरा महिलेला एवढं ओपन मध्ये काम करून देईन. पण मला माझं काम आणि माझं कामाची पद्धत, माझ्या नवऱ्याचा माझ्यावर असणारा विश्वास. राजकारण करण्यासाठी मी आलेली नाही, तर मला समाजकारण करायचं, तर त्याचं एक मी जिवंत उदाहरण म्हणून अशा अनेक महिला आहेत की त्यांना पतीपासून त्रास आहे, सासूपासून त्रास आहे, असे कितीतरी प्रश्न मी प्रलंबित होते ते सुरळीत केले. वडगाव शहरी असो, चिखली असो, पुणे असो किंवा माझं स्वतःचं माहेर असो, अशा ठिकाणी मला भरपूर कंप्लेंट आल्या. उरळ, कांचन, नगर, एक मुंबईमध्ये एक छोटी मुलगी, ती डिलिव्हरी असताना तिचे सासू सासरे तिच्या मम्मीला मुलगी देत नव्हते, तर ते आई वडिलांबरोबर मुलीला पाठवत नव्हते, तिला मारहाण करत होते. तर तोही प्रश्न मी इथं राहून मुंबईमध्ये सॉल्व्ह केला. आणि येताना ती मुलगी मला भेटून गेली, माझे आभार मानून गेली की ताई आज तुमच्यामुळे मी इथे सुखरूप. चिखली साईडचा एक आमच्याच जवळचेच नातेवाईक होते, त्यांचा प्रश्न होता, त्यांच्या मुलीला खूप त्रास होत होता, तोही प्रश्न मी सॉल्व्ह केला. माझ्या घरातीलच मुलगी होती, तिलाही जरा सासू सासरे त्रास देत होते, त्यांचाही प्रश्न आता ओके, चांगलं चाललंय. आणि खूप काही महिला आहेत आणि अजूनही प्रश्न येत आहेत, सांगतायत लोक, तसं मी काम करत असते. दुर्गा महिला मंडळ, त्याच्यासाठी माझं योगदान आहे. मी नवदुर्गा महिला मंडळामध्ये 9 दिवस मलाही उपवास असतो आणि महिलांनाही आनंद ठेवण्याचा मी प्रयत्न करत असते. त्यांना ज्या गोष्टी म्हणजे देवीसाठी काय साड्या वगैरे, परत देवी ते 9 दिवस जे काही लागतं साहित्य वगैरे त्याचं नियोजन करत असते. दुसरी गोष्ट म्हणजे वारीमध्ये मी आपले उपवासाचे पदार्थ, केळी किंवा पाण्याची बॉटल हे पण वाटत असते. संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज जेव्हा त्या इथून पालख्या जात असतात, दिंड्या जात असतात, आम्ही विश्रांतवाडीमध्ये जाऊन चिक्की, फराळाचा पदार्थ वाटप करतो. खूप आनंदाने, खूप उत्साहानं आम्ही मैत्रिणी वगैरे जाऊन
ते वाटप करत असतो. परत झारंगे पाटील जेव्हा आले तेव्हा पण आम्ही बिस्किटचे पुडे, कारण आपल्या मराठी समाजाचा आपण कोणीतरी देणं लागतो. मग अशा ठिकाणी मराठी लोकांना पाण्याच्या बॉटल, बिस्किटचे पुडे, जे काही मला शक्य होईल ते देण्याचा प्रयत्न केला. शिवजयंतीमध्ये शिवाजी महाराजांच्या रॅलीमध्ये खूप आनंदात आम्ही उत्साहात बाईक रॅली करत असतो. सगळ्या महिला अशा आनंदाने साड्या वगैरे घालून खूप आनंद घेत असतात. गणेश उत्सवामध्ये सर्व ठिकाणी आरतीचा मान मिळतो. सर्व मंडळ बोलवतात, तिथे आरतीचा मान घेत असते आणि चांगल्या प्रकारे लोकांनाही उत्साह असतो, प्रोत्साहन देतात आणि त्याप्रमाणे ते निमंत्रण देतात. त्याप्रमाणे प्रत्येक मंडळामध्ये सहभाग घेऊन आरतीचा लाभ घेत असते. दिवाळी दसऱ्यामध्ये खूप आनंद असतो. घरची सजावट असते, रांगोळ्या असतात आणि सर्व लोकांमध्ये आनंद घेता येतो. सर्वांबरोबर मिळून मिसळून जातीपातीचा भेद न करता सर्वांबरोबर आनंदाने एन्जॉय करत असतो. इतर समाजाच्या जयंत्या खूप प्रमाणात, आंबेडकर जयंतीमध्ये मी गहू वाटप पण केले होते. त्या लोकांमध्ये राहते, थांबते, बसते. त्यांचे पण प्रश्न खूप काही प्रलंबित होते, ते पण सोडण्याचा प्रयत्न केला. सावित्रीबाई फुलेंची जयंती आम्ही सर्व महिला एकत्र येऊन जयंती साजरी करतो. शिक्षणाचा पायंडा हा सावित्रीबाईंमुळे आज मुली आपल्या शिकतायत. ऑल महाराष्ट्रामध्ये मुली ग्रॅज्युएट आहेत, पायलट आहेत, प्रत्येक पोस्ट वरती आहेत, डॉक्टर आहेत. आणि आज सावित्रीबाई फुले नसते तर आज मी सुद्धा अशी झाले नसते. सावित्रीबाई फुलेंमुळेच मी आज डॅशिंग त्यांचे विचार आणि त्यांची विचारधारा, सावित्रीबाई फुलेंसारखं मी होऊ शकत नाही, त्यांची जागा मी घेऊ शकत नाही, पण त्यांचे विचार मी घेऊ शकते. त्यांची जागा घेण्याचा मान मला नाहीये, पण त्यांच्यासारखं होण्याचा मी नक्की जरूर प्रयत्न करते. आणि शिक्षण सावित्रीबाई फुलेंसारखं शिक्षण देत असताना त्यांना समाजाने खूप हीन वागणूक दिली, त्यांच्यावर शेण टाकलं, पण त्या थांबल्या नाही. त्या त्यांच्या विचारधारा त्या लोकांपर्यंत पोहोचवत राहिल्या. आज जी काही महिलांची आज स्थिती आहे, ज्या काही महिला आज उच्च पदावरती आहेत, शिक्षण घेत आहेत, तर ती सर्व कृपा ही सावित्रीबाई फुलेंचीच आहे. आज सावित्रीबाई फुलेंमुळं महिला शिक्षण घेत आहेत. आज सगळ्या ठिकाणी सावित्रीबाई फुलेंचं नाव निघतायत. सावित्रीबाई फुले नावाने युनिव्हर्सिटी आहे. सावित्रीबाई फुलेंच्या नावाने आज महिलांचा जयघोष आहे. आज महिला सर्व ठिकाणी दिसत आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करतायत आणि हे सर्व श्रेय जातं सावित्रीबाई फुलेंना. गिरीश बापट आमदार असताना हॉस्पिटलमध्ये गोरगरीब जनतेला बिल भरता येत नव्हतं, तर अशा वेळेस मी बापट साहेबांना विनंती केली की बापट साहेबांना लेटर द्यायचे आणि त्याच्यातनच ते बिल माफ व्हायचे. कोणतंही हॉस्पिटल असो, रुबी हॉल असो, जहांगीर असो, पुण्यातील मोठे नामांकित हॉस्पिटल, महिलांना ज्या योजना असतात त्या योजनेचा लाभ कसा घ्यायचा हे माहिती नाही. तर जनधन योजना, ह्या ज्या योजना आहेत, महात्मा फुले योजना, राजीव गांधी योजना, ह्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत न्यायच्या. तर अशा लोकांना अशी मोठे हॉस्पिटल असतात, पण जेव्हा अशी वेळ येते की डॉक्टरांकडून सांगितलं जातं की हा ह्या पेशंटला रुबी हॉलला न्या, जहांगीरला न्या, पण त्या लोकांना माहिती नसतं की आज तिथं बिल भरताना काय कंडिशन आहे आणि किती बिल भरावं लागेल. पण ते बिल ते छापलं जात असतं, बिलाचा आकडा वाढत असतो आणि जेव्हा बिल भरण्याची वेळ येते तेव्हा त्यांच्या खिशात पैशाची कमतरता असते. आणि मग अशा वेळेस जर फोन आला की ताई आज एवढं बिल झालं, तर त्यावेळेस मग आमदार असतात, मग त्या अशा वेळेस आमदारांची मदत घेतली जाते. निलमताई गोरे असो, मनीषाताई कायंदे असो किंवा गिरीश बापट होते. जनतेच्या सुरक्षितेसाठी पोलीस गस्त, रोडवरील स्ट्रीट लाईट, परत जिथे खूप मोठ्या प्रमाणात भीड असते तर अशा ठिकाणी लाईट नसते, तर त्या लाईट पण अधिकाऱ्यांना सांगून त्या लाईट बसवण्याचं खूप मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांची मदत घेतली. परत रोड
काही ठिकाणी असे रोड असतात की खूप अंधार असतो, झोपडपट्टी असतात, झोपडपट्टीमध्ये लाईट नसते. अशा ठिकाणी अधिकाऱ्यांना सांगून लाईटीचे कामं केले. स्लम एरियामध्ये जनसामान्य लोकांना खूप प्रॉब्लेम येतो तिथे. हे जे बेकार मुलं म्हणजे शिकलेली नसतात, तर त्या मुलं गुन्हेगारी क्षेत्रात वाढतात. तर अशा लोकांनाही जर असं काही जाणवलं की बाबा ही मुलं त्या लोकांना त्रास देत आहेत, तर ते त्यांची मदत, पोलिसांची मदत घेऊन त्यांचा जरा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असते. दुसरी गोष्ट म्हणजे लाईट स्ट्रीट लाईट जास्त करून लमसम एरियात खूप प्रॉब्लेम येतो. तर स्ट्रीट लाईटचे पण प्रश्न खूप सोडवले. बीडी कामगार वसाहतमध्ये आग लागली होती. त्यावेळेस त्या वसाहतीतील झोपडपट्टीमध्ये पूर्ण अशा 10 ते 12 झोपड्या असतील की त्या जळून खाक झाल्या होत्या. आणि त्या लोकांना अशी मदत मिळतच नव्हती. किती वेळ तरी मदत येत होती पण त्यांच्यापर्यंत जात नव्हती. हे बाहेर जे स्थानिक लोक होती त्यांना मदत पुरेशी मिळत नव्हती. तेव्हा आम्ही शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते जाऊन मदत केलेली आहे. त्यांना साड्या दिल्यात, जेवणाचे किट, बनवलेलं अन्न, ह्याचे असं त्यांना जेवण पुरवलेले. प्रभाग 3 मधील महिलांसाठी खूप मोठ्या प्रमाणात हळदी कुंकू केलं होतं. त्याच्यामध्ये पण मला चांगला महिलांचा साथ मिळाली. कमीत कमी 1000 ते 1500 महिला हळदी कुंकू घेण्यासाठी आल्या होत्या. आणि त्याच्यानंतर ही एक प्रथाच बनली की मी पहिल्यांदा हळदी कुंकाचा कार्यक्रम घेतला आणि त्यात मला चांगल्या प्रकारे महिलांनी साथ दिली. आणि त्याच्यानंतर एक सगळ्या ठिकाणी मग हळदी कुंकाचे कार्यक्रम व्हायला लागले. महिलांचं संघटन वाढलं आणि आता माझ्याकडे खूप चांगल्या प्रकारे महिलांचं संघटन आहे. सगळ्या ठिकाणी कार्यक्रम घेत असते. एक भोंडला पण असतो, भोंडल्याचा पण कार्यक्रम घेत असते. भोंडल्यामध्ये खूप महिला आणि महिला स्वतः मला म्हणतात ताई हळदी कुंकू कधी करायचं, भोंडला कधी करायचा. आपल्याला खरं म्हटलं तर सर्व जातीच्या महिला आणि सर्व समाज, तर आपल्याला खरं सांस्कृतिक एक वसा जपला पाहिजे. आणि हे कार्यक्रम वारंवार महिलांसाठी आपण आयोजित केले पाहिजेत. महिलांना त्यातनं आनंद मिळतो. कारण सर्वच महिला या नोकरी करत असतात, सर्व क्षेत्रात असतात, त्यांना स्वतःसाठी काही वेळ मिळत नसतो. पण अशा महिला जर कार्यक्रम घेतले आणि आपण जर त्यांना सर्व कार्यक्रमांना मदत केली. महिला या स्वतः कोणते कार्यक्रम करत नाही, पण ह्या ज्या सामाजिक क्षेत्रात महिला असतात त्या स्वतःहून त्यांना या कार्यक्रमाची सवय लावून देत असतात की आपण हा कार्यक्रम करू, या कार्यक्रमातून महिलांना आनंद मिळेल. हळदी कुंकू म्हणा, भोंडला किंवा सांस्कृतिक काही नियोजन पद्धतीने कार्यक्रम असतात. एक खो खो असतो, कबड्डी असते महिलांची, किंवा संगीत खुर्ची असते. आणि त्याच्यातनं आम्ही ज्या महिला ज्या स्पर्धा घेत असतो त्या स्पर्धेत जर महिलांना चांगलं उत्तेजक असं बक्षीस पण वितरण करत असतो. मग त्याच्यामुळे महिलांचा अजून आनंद वाढतो आणि महिलांचं संघटन वाढतं. काही महिलांना आम्ही असं छावासारखे पिक्चर असतात त्या पिक्चरला नेत असतो, किंवा बाई पण भारी देवा. महिला खूप साथ देतात आणि माझे काही कार्यक्रम असले ना महिलांना खूप आनंद मिळतो की शेळकेताई आहे ना. खूप सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्येष्ठ नागरिक. ज्येष्ठ नागरिकांना रोडवर चालण्यासाठी जागा नाहीये, गार्डन आहेत तर तिथं योग्य सुविधा नाहीये, संडास वगैरे साफ क्लीन नसतात. त्यामुळे हा एक प्रश्न खूप महत्वाचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ड्रेनेज नाले सफाई. त्यानंतरचा प्रश्न जास्त मोठ्या प्रमाणात उद्भवतो तो म्हणजे पाणी प्रश्न. पूर्ण हा खराडी, चंदननगर, वडगाव शेरी, लोहगाव, धानोरी, कळस या सर्व लोकांना भेडसावणारा प्रश्न म्हणजे पाणी. पाणी पाणी हा प्रश्न असा आहे की त्याच्यामध्ये ड्रेनेजचं पाणी जातं आणि वारंवार लोक या समस्या निवारण करण्यासाठी आयुक्तांकडे जातात, क्षेत्रीय वार्ड ऑफिसला जातात, पण त्याची तक्रारीचं कोणी निवारण करत नाही. आणि जनतेला काय पाहिजे, सगळं उत्तम सुविधा पाहिजेत, उत्तम आरोग्य पाहिजे, पण हे मिळत नाहीये. तर त्याच्यासाठी मी खूप प्रमाणात प्रयत्न करते आणि करतही राहते आणि करणार पण आहे. प्रभाग 3 मध्ये
सरकारी हॉस्पिटलची गरज आहे. गरज अशा पद्धतीने आहे की जे प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत ते प्रायव्हेट हॉस्पिटल यांची संख्या खूप जास्त आहे, पण या संख्येमध्ये कॉर्पोरेशनचे हॉस्पिटल एकही नाही. तर आपल्या गोरगरीब जनतेला प्रायव्हेट हॉस्पिटलचा बिल भरणे शक्य नाही. तर अशा जनतेसाठी कॉर्पोरेशनचे हॉस्पिटल खोलणे महत्वाचे. दुसरी गोष्ट म्हणजे मृत्यूनंतर जे शव न्यायची वाहिनी असती ती शव वाहिनी सुद्धा गरजेची आहे, की जेणेकरून ती सरकारी शव वाहिनी पाहिजे. की मृत्यूनंतर लोकांना ते अँब्युलन्सचा खर्च परवडत नाही. अँब्युलन्स मध्ये शव अंत्यसंस्कारासाठी नेण्यासाठी लोकांना त्याचा खर्च परवडत नाही. तर ते सरकारने त्या त्या प्रभागाला उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. कारण जेणेकरून ते शववाहिनी जर नागरिकांनी नेली तर त्याला एकही रुपया न भरता त्याला त्या शववाहिनीचा वापर करता यावा. आपण जे माणूस मेल्यानंतर जे तिरडी करतो तर तिरडी ती लाकडाची असते. तर ते लाकडाची न करता जर स्टीलच्या ह्याच्यात जर त्याचं हे केलं तर त्याचं सर्व लोकांना वापर करता येईल. लाकडी तिरडी न करता स्टीलची बॉडी बनवून जर ती तिरडी केली तर तिचा खूप म्हणजे तो एक खर्च लोकांचा वाचत, की त्याच्यासाठी लोकांना 4 ते 5 हजार रुपये खर्च होतो, तो खर्च होणार. स्मशानभूमीचा पण एक प्रश्न आहे. स्मशानभूमी वखारीची व्यवस्था व्हावी, की जेणेकरून जो वखार माणूस आहे ज्याला बिझनेस करायचा आहे तर तो तिथं करावा अशी माझी इच्छा आहे. कारण जेणेकरून लोकांना लांबून ते वखारीत लाकडं वगैरे, आता ज्याच्या घरी जे मृत्यू होतो तो माणूस ते सर्व काही करू शकत नाही आणि सगळेच लोक मदत करतात असं आहे नाही. तर त्याच्यासाठी वखार टाकण्यात यावी. तर वखारीचाही तिथल्या तिथं लोकांना ते काय जे सुविधा उपलब्ध करा. स्मशानभूमी ही जरा जेमतेम पद्धतीची आहे, त्याच्यामध्ये पण सुधारणा व्हायला पाहिजे. जे स्मशानभूमीचं जे अंत्यविधी करतो तर काठडा वगैरे ते परत पूर्ण बांधणी करण्यात यावी. स्मशानभूमीमध्ये जो 10व्याचा कार्यक्रम होतो तर 10व्याच्या कार्यक्रमासाठी एक मोठा हॉल पाहिजे तिथे. कारण जेणेकरून प्रत्येक ज्याच्या घरी मृत्यू होतो त्याचं घर तेवढं मोठं नसतं आणि त्याला हॉलचा खर्चही परवडत नाही. पाऊस उन्हाळा असो किंवा तिथं पाण्याची सोय नसती आणि जी लोक येतात त्यांना सर्व सुविधा मिळत नाही घरामध्ये. तर त्याच्यासाठी जर स्मशानभूमीसाठी जर एखादा ह्याच्यासाठी 10व्यासाठी जर तो कार्यक्रम जेवणाचा कार्यक्रम करण्यासाठी जर मिळाला तर ते अतिउत्तम सुविधा. आपल्या प्रभागातील मुलं आणि मुली हे खूप पुण्यामुळे सारख्या ठिकाणी शिकायला जातात तर ते त्यांना लांब पडतं आणि त्याच्यामुळे त्यांना अभ्यासामध्ये वेळ कमी मिळतो. तर आणि येणं जाणं सुद्धा खर्चिक असतं. तर सर्वसाधारण मुलांना ते परवडत नाही आणि कॉलेजचा खर्च फी ही 1-1 लाखाच्या वरती असते. तर हे सगळ्याच मुलांना ते भरणं सुद्धा शक्य नसतं. तर आपल्या प्रभागामध्ये सरकारी कॉलेज आणि सरकारी स्कूल असणं गरजेचं आहे. ते पण त्या स्टँडर्डचं की जिथे आता मोठ्या लोकांची मुलं शिकतात त्या स्टँडर्डचं स्कूल इथं असणं गरजेचं आहे, जेणेकरून गोरगरीब मुला मुलींना त्याचा लाभ घेता येईल. सुजाण नागरिक आणि सक्षम महिलांनो, मी जे काही तुमच्या पुढे आज सांगत आहे ते तुम्ही एकदम समजून घ्या. आज आपलं मत हे खूप मौल्यवान आहे, त्याची किंमत आहे ती तुम्ही विकून कोणापुढे लाचार होऊ नका आणि योग्य उमेदवारच निवडून द्या. लोकशाही महत्वाची आहे आणि लोकशाहीमध्ये चांगला उमेदवार येणे की ज्याच्यामुळे तुमची कामे होतील, प्रभाव विकसित होईल आणि विकासाच्या मार्गावर असेल. शिंदे सरकारची जी कामे झाली अगदी अविस्मरणीय आहेत. शिंदे साहेबांच्या काळात जे निर्णय झाले ते एकदम फटाफट झाले की त्या निर्णयाला विलंब सुद्धा लागलेला नाहीये.
आणि आताच्या ज्या महिला व नागरिक आहेत त्यांचा शिंदे सरकारवर खूप मोठा विश्वास आहे आणि शिंदे सरकारची ताकद जनतेमुळे वाढत चाललेली आहे. जनतेचा विश्वास आणि शिंदे सरकारचं काम हा एक मोठा अजेंडा आहे. लाडकी बहीण शिंदे सरकारच्या काळात चालू झाली आणि लाडक्या बहिणींना चांगल्या प्रकारे त्याचं बेनिफिट पण मिळत आहे आणि लाडकी बहीण शिंदे सरकारला आपला भाऊ म्हणून समजतात. लाडक्या बहिणी मुख्यमंत्री पाहण्याचं स्वप्न आहे. शिंदे साहेबांना लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री पाहण्याचं स्वप्न आहे. मुख्यमंत्री होण्याचं त्यांचं एक मोठं स्वप्न आहे. महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतात परत दुसऱ्यांदा शिंदे साहेब हे मुख्यमंत्री झालेच पाहिजे असं लाडक्या बहिणींचं वाक्य आहे. आणि आता सुद्धा जरी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत परंतु लाडक्या बहिणींच्या मनातले मुख्यमंत्री हे शिंदे साहेब आहेत.